रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सगळेजण प्रेस कॉन्फरन्समध्ये मीटिंगकरिता बसलेले असतात आणि तेव्हाच आता अण्णासाहेब एक मोठी घोषणा करणार असतात। त्यामुळेच त्यांनी रमा आणि साईला सुद्धा तिथं बोलवून घेतलेलं असतं। तर अण्णासाहेबांनी आता जे काही शिक्षक असतात त्यांचं कौतुक केलेलं असतं, कारण त्यांना आता पूर्णपणे खात्री पटलेली असते की व्यवस्थितपणे तुम्ही हे सगळं कामकाज केलेलं आहे। खरं तर रमाची अशी इच्छा होती की हे जे कन्सेप्ट तिने ठेवलं होतं की मुलांना आणि पालकांना जवळ आणण्याचं, त्यामुळे ते तर आता शक्य झालेलं आहे। पण तुम्हा सगळ्यांना अजून एक खुशखबर द्यायची आहे, ती म्हणजे लवकरच साई आणि त्यासोबत तुमच्या आरके मॅडम लग्नबंधनात अडकणार आहेत। इतके वर्ष ते दोघंही जण सोबत होते, एकमेकांना डेट करत होते, पण आता त्यांच्या लग्नाची तारीख फिक्स झालेली आहे असं देखील आता म्हटलं जातं। आणि जेव्हा आता हे सगळं काही म्हटलं जातं ना, तेव्हा मात्र आता रमाला जबरदस्त असा धक्का बसतो। तर दुसरीकडे अक्षयने सुद्धा आता इथे सगळं ऐकलेलं असतं, म्हणजे साईज आणि रमाच्या ज्या काही लग्नाबद्दल सांगितलं जातं हे आता अक्षयने ऐकलेलं असतं। तर अक्षयला हे ऐकून जबरदस्त असा त्रास होतो। बिचाराला इतके दिवस वाटत होतं की रमानं ते साईसोबत लग्न केलं आहे, पण ते लग्न काही झालेलं नव्हतं। पण आता जेव्हा ही सगळी गोष्ट त्याला समजते ना, तेव्हा मात्र आता त्याला समजतच नसतं की काय करू आणि काय नाही ते। तर साई मात्र आता रमाकडे पाहत असतो आणि त्याला त्याच्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसत असतं की रमा या सगळ्यामुळे खुश नाही आहे। मात्र अण्णासाहेब आता म्हणतात की एका आठवड्याभरातच यांचा साखरपुडा आहे आणि महिन्याभरातच यांचं लग्नसुद्धा होणार आहे अशी देखील आता घोषणा केली जाते। त्याच वेळेला सगळं काही एकदम फास्ट घडते हे कुठेतरी वाटत असतं आणि म्हणूनच रमा जी आहे ती थोडी डिस्टर्ब असते। परंतु आता पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे आणि त्याचसोबत तो एका महिन्यात लग्न आहे, हे सगळं काही बाहेर उभं राहून आरोही आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या अक्षयने ऐकलेलं असतं। अक्षयला आधीच त्रास होत असतो, त्यातच आरोही त्याला विचारत असते की बाबा मला सांग ना, साखरपुडा म्हणजे काय। तर इकडे मात्र आता इरावतीने ती पेपरात न्यूज वाचलेली असते आणि म्हणूनच इरावतीचं डोकं मात्र सटकलेलं असतं, तिला कळत नसतं की काय करावं आणि ती त्याच विचारात असते। आणि तेवढ्यातच तिथं तारा आणि पार्थ येतात। तर तारा जी आहे ती आता काही पैसे मागत असते आणि ती म्हणत असते की मला जरा ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, काही ड्रेसेस घ्यायचे आहेत, तर मला पैसे देशील का असं बोलून ती इरावतीकडे पैसे मागत असते। इरावती आधीच खूप जास्त भडकलेली असते आणि ती म्हणत असते की स्वतःची आई इथून गेली आहे, तिला तिचं काही पडलेलं नाही आहे, स्वतःचं तेवढं बघते ती, तुझा कधी विचार केला आहे का आजपर्यंत, तरी सुद्धा तुला सांभाळलं आहे ना, इथून पुढे काही मागायला यायचं नाही, तुला 1 रुपयासुद्धा मी देणार नाही असं देखील ठणकावून आता सांगितलेलं असतं। आणि जेव्हा काही हे सगळं ठणकावून सांगितलं जातं तेव्हा मात्र आता इथे असणारी जी तारा असते ती तोंड घेऊन गुपचूपपणे निघून जाते, कारण तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो। तर पार्थ जो आहे तो निर्लज्जसारखा तिथेच उभा असतो, कारण त्यालासुद्धा काही पैसे व्हिडिओ गेम्स घेण्यासाठी हवे असतात। पण त्याला डायरेक्टच ती म्हणते की तुला आता काही वेगळ्या भाषेत सांगायचं आहे का, हिला तर मी सांगितलं ना तेच तुला तर वेगळं सांगू का, तुम्हा दोघांनाही 1 रुपयासुद्धा मी देणार नाही, चालते व्हा इथून, दोघांनाही सांभाळायला की मी इथे बसली आहे का असं बोलून ती दोघांनाही सुनावू लागते। कारण तिच्या मनामध्ये आता बऱ्याच गोष्टी सुरू असतात, कारण तिने इतके वर्ष जे काही ठरवून आणलं होतं ते सगळं आता कुठेतरी धुईस मिळतं की काही अशी भीती असते। आणि तिला असं वाटत असतं की त्या आरकेची आणि त्याचसोबत या अक्षयची भेट व्हायला नको, काही झालं तरीसुद्धा त्याला कळायला नको की तीच रमा आहे आरके मॅडम, म्हणजे तोपर्यंत त्याच्या आधीच मला काहीतरी करावं लागेल, म्हणजेच अक्षयच्या आयुष्यात कोणती तरी मुलगी आणावी लागेल जेणेकरून अक्षय त्या मुलीमध्ये रमेल, असं डोक्यामध्ये त्या इरावतीचा विचार सुरू असतो। आणि त्याचमुळे आता ती विचार करू लागते की काय करावं लागेल, कोणाला आणावं लागेल, यासाठी तिचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात। तर दुसरीकडे मात्र आता इरावती म्हणत असते की पण ही रमा जी आहे ती आता या कर्णिकांकडे कशी गेली। तर तिथे आता डोक्याला हात लावून इरावती बसलेली असते। तेवढ्यातच तिथे आरोही आणि अक्षय येतात। आरोही आणि अक्षय जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा मात्र आता
आरोहीला ट्रॉफी मिळालेली असते म्हणून आरोही खूप जास्त खुश असते आणि आरोही धावत पळत तिथे येते आणि सांगू लागते की ही बघ इरावती आजी, मी आणि बाबा मॅरेथॉन स्पर्धेत धावलो ना तर तिथे मला ही ट्रॉफी मिळाली आहे. आणि तुला माहिती आहे का, बाबाला यायला उशीर झाला ना, मग तिथे ना त्या आरके मॅडम होत्या, त्यासुद्धा माझ्यासोबत धावल्या, म्हणूनच ना मी ही स्पर्धा जिंकली. आणि सगळीच जण ना आम्हाला फॅमिली म्हणत होते, पण मी त्या आरके मॅडमना एवढे दिवस आई म्हणत होते ना, पण मी त्यांची नंतर माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की नाही, इथून पुढे मी तुम्हाला आई म्हणणार नाही. हे सगळं काही इरावती जेव्हा ऐकते ना तेव्हा मात्र तिचा मनस्ताप होत असतो. दुसरीकडे मात्र अक्षय या सगळ्या टेन्शनमध्ये असतो आणि त्यातच तो आता पाणी पित असतो. आणि जेव्हा आता तो पाणी पित असतो ना तेव्हा मात्र त्याला खूप जास्त असा त्रास होत असतो, पण तो कोणालाही तो त्रास सांगू शकत नसतो. दुसरीकडे इरावतीला सुद्धा ही ट्रॉफी बघून खूप जास्त त्रास होत असतो. ती सुद्धा आता विचार करत असते की हे सगळ्या काही काय गोष्टी घडून आलेल्या आहेत, म्हणजेच हे सगळं काही विचित्रच घडलं आहे. तर इरावती फक्त आता कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते आणि तिकडनं रागारागाने निघून जाते. आणि जेव्हा आता ती रागारागाने निघून गेलेली असते तेव्हा मात्र आता हातातून सगळंच निसटल्यासारखं इरावतीला वाटत असतं आणि ती तिकडनं जाते. जेव्हा आता ती तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता जे रमाकांत काका असतात ते पाहत राहतात आणि म्हणतात की आता हिला काय झालं, हे असं काय वागते ही, असं बोलून त्यानं आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो. दुसरीकडे अक्षयला सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो. अक्षय जो आहे तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि अक्षयकडे सुद्धा आता रमाकांत काकांचं लक्ष असतं. अक्षय अचानकपणे तिकडनं निघून जातो ना, म्हणून रमाकांत काका देखील धक्क्यात असतात आणि ते सुद्धा आता लगेचच तिकडे जायला निघतात. तर दुसरीकडे आता रमाजी असते, ती मात्र म्हणत असते की अण्णासाहेबांना तुम्हाला इतकी काय घाई होती की तुम्ही हे सगळं काही डिक्लेअर केलं, ते सगळं काही नंतरसुद्धा बोललोच असतो ना आपण, एवढी घाई नव्हतीच मुळात, असं देखील ती म्हणत असते. पण त्याच वेळेला अण्णासाहेब म्हणत असतात की अजून किती दिवस थांबायचं आहे, बरेच दिवस थांबलो ना आपण, आता आणखीन काही दिवस मी थांबणार नाही आहे, कारण खूप झालं, खूप सहन केलं, पण आता नाही. कारण तुला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या व्हाव्या असं मला खूप दिवसापासून वाटत होतं. म्हणजेच मला नेहमीच वाटायचं की तुझं सगळं चांगलं व्हावं. आणि त्याचसोबत तुलाही माहिती आहे ना, हा साई गेले 7 वर्ष तुझ्यासाठी थांबला आहे आणि आता तू जर असं वागत राहिलीस तर कसं चालेल, असं देखील आता ते म्हणत असतात. तर दुसरीकडे मात्र रमाला ते हे देखील म्हणतात की मला ह्या सगळ्या कठीण प्रसंगातून तुम्हीच बाहेर काढलं आहे, माझं असं कोण होतं नव्हतं ना, पण तुम्ही दोघांनी त्यावेळेला मला आसरा दिलात, म्हणून मी या जगात आहे. मग मला जोपर्यंत मी या जगात आहे ना तोपर्यंत तुम्हा दोघांना एकत्र येताना पाहायचं आहे. रमा, जुन्या भूतकाळात एवढे दिवस रमून बसू नको, नवीन आयुष्याची सुद्धा सुरुवात करायला हवी आणि त्याचा विचार करायला हवा. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अडकून ठेवू नकोस, यामध्ये राहू नकोस, तू बाहेर पड, तू साईचा विचार कर. मला बाकी काही माहीत नाही, या आठवड्यामध्ये तुमचा साखरपुडाही होईल आणि या महिन्याभरात तुमच्या दोघांचं लग्नही होईल, यामध्ये मला कोणतेही चेंजेस करावेसे वाटत नाही आहेत, असं देखील आता डायरेक्टली त्यांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता अण्णासाहेब सांगू लागतात तेव्हा मात्र साई आणि रमा हे दोघंही जण काहीच बोलू शकत नसतात, कारण रमाकडे सुद्धा बोलायची कोणतीही संधी राहिलेली नसते. सगळं जर अण्णाने ठरवलेलं असलं तर अण्णांना सुद्धा कसं नाराज करायचं हे सुद्धा तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. पण आताच तिच्या आयुष्यात कुठेतरी अक्षय आणि त्याचसोबत आरोही पुन्हा आलेली आहे हे सुद्धा रमा सांगू शकत नसते, कारण अण्णासाहेबांचा आनंद हा तिच्या डोळ्यात तिला दिसत असतो. आणि म्हणूनच ती विचार करते की नाही, आता अण्णासाहेबांना सांगून परत मी त्यांना डिस्टर्ब करणार नाही आहे, असं सुद्धा मनापासून ती ठरवते आणि ती आता शांत राहते. तर दुसरीकडे मात्र आता अण्णासाहेब जे असतात ते म्हणत असतात की झालं ना, मला आता तुमच्या लोकांचं काही ऐकायचं नाही आहे. म्हणजेच मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्याच गोष्टी धरून राहायच्या नाही, आपण त्या दुसऱ्या काही गोष्टींचा सुद्धा विचार करायला हवा. त्याच गोष्टींमध्ये अडकून राहिला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता साईसुद्धा तयार झालेला असतो आणि साई म्हणत असतो की मला म्हणणं पटतंय, पण कुठेतरी साईलासुद्धा वाटत असतं की या सगळ्यासाठी जी आपली रमा आहे ती मनापासून तयार नाही आहे.
नाही. तर इकडे मात्र आता एक मुलगी जी असते, जिची मालिकेत नवीन एंट्री झालेली असते, ती मात्र काही गोरगरिबांना अन्न देण्याचं काम करत असते. खरं तर ती सोशल वर्कर आहे हेच ती आता सगळ्यांना दाखवत असते आणि तिनं तिथे एका गरीब म्हातारीला मदत केलेली असते, पाणी दिलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिथे असणारे सगळेजण खुश होतात. परंतु ती सोशल वर्कर आहे पण व्हिडिओ बनवण्यासाठी असा भोळेपणाचा साळसूटपणा आणण्याचा आव करत असते. तर तिथे मात्र हे सगळं काही इरावती बघत असते. इरावती आपल्या मोबाईलमध्ये त्या मुलीचा व्हिडिओ शूट करते. ती मुलगी म्हणत असते की दाखव कसा आला आहे व्हिडिओ, आणि त्याच वेळेला तिचा असणारा मॅनेजर जो आहे तो तिला व्हिडिओ दाखवत असतो आणि जेव्हा ती व्हिडिओ बघते ना तेव्हा ती म्हणते की एकदम परफेक्ट व्हिडिओ आलेला आहे, पण पहिल्यांदा सॅनिटायझर दे. शी काय विचित्र विचित्र माणसं असतात, कशी ती होती, तिला हात लावायचं सुद्धा माझ्या जीवावर येत होतं, पण काय करणार, या व्हिडिओसाठी मला हे सगळं करावं लागलं. आणि असं बोलून ती हातावर सॅनिटायझर टाकून घेते आणि त्यानंतर मोबाईलमधला व्हिडिओ बघते. मोबाईलमधला व्हिडिओ बघितल्यावर ती म्हणते की एकदम परफेक्ट व्हिडिओ काढलेला आहे, आता माझं कामच झालं, म्हणजेच आता मला व्ह्यूज आणि लाईक्स येतील. आणि हे सगळं काही तिनं व्ह्यूज लाईक्स मिळवण्यासाठी केलेलं असतं आणि हे सगळं काही इरावतीने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून कैद केलेलं असतं. तर दुसरीकडे इरावती म्हणते की चला, अक्षयच्या आयुष्यात येणारा हुकुमी एक कामाला भेटला आहे, हीच माझ्या कामी येऊ शकते, आता हिला ब्ल्यू टिकसुद्धा मीच मिळवून देईन, असं देखील आता इरावती म्हणते. कारण इरावतीला माहिती आहे की हिच्या इतकं काम आपल्याला कोणीच करू शकत नाही आणि म्हणूनच इरावती डायरेक्ट तिथे जाते आणि म्हणते की सोशल वर्कर आहात का तुम्ही, अच्छा, पण आता तुम्ही जे काही केलं ना ते मी बघितलं. त्याबरोबर आता ती खूप जास्त घाबरते. ती म्हणत असते कशाबद्दल बोलताय, तर इरावती म्हणते की तुम्ही जो काही आता व्हिडिओ शूट केला ना त्याबद्दल बोलते. तुम्ही व्हिडिओ शूट केल्यानंतर जे काही वाक्य बोललात ना ते सगळं काही माझ्या मोबाईलमध्ये आहे. मग तुम्हाला वाटतंय का माझी ही हेल्प करावी, माझं जरा तुमच्याकडे काम आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते करू शकता हां, कारण तुमच्यावर काही जबरदस्ती नाही आहे, पण तुमचा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, जर तुम्ही नाही म्हणालात तर मग तो व्हिडिओ तेवढा व्हायरल करता येईल ना, म्हणजे कसं एकदम लोकांनासुद्धा कळायला हवं ना. असं काहीसं इरावती बोलून तिला ब्लॅकमेल करत असते आणि त्याच वेळेला इरावती म्हणते की बघ विचार कर, तुला जर माझ्यासोबत काम करायचं असेल तर, आणि स्वतःचं कार्ड वगैरे जे काही आहे ती इरावती त्या मुलीला देते आणि म्हणते की बघ लवकर विचार कर आणि मला सांग, नाही तर तो व्हिडिओ जो आहे तो तसं मला व्हायरल करायला. त्यामुळे ती मुलगी जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते. तिला आता कळून चुकतं, जर आपलं एवढं सोशल वर्कर म्हणून सोशल साईट्सवर नाव आहे, सगळीकडे आपल्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पण इथे जर या बाईनं हा माझा व्हिडिओ व्हायरल केला तर मी गोत्यात येऊ शकते, माझं सगळं करिअर संपू शकतं, याचासुद्धा विचार आता ती करत असते. कारण सगळीकडनं तिचं आता मरण झालेलं असतं, काही सुचत नसतं की काय करावं. कारण ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इरावतीने नेमक्या मोबाईलमध्ये कैद केलेल्या असतात ना, त्यामुळे आता तिला ही धोक्याची मोठी सूचना असते असंच म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे अक्षय जो आहे तो मात्र आता रूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा अक्षय रूममध्ये येतो ना तेव्हा मात्र आता त्याला खूप जास्त त्रास होत असतो. कारण त्याला आता एक गोष्ट कळलेली असते की रमाचा साखरपुडा होणार आहे, रमाचं लग्न होणार आहे, म्हणूनच त्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या त्याच्या मनाला खूप जास्त लागत असतात. आणि इतके दिवस त्याला वाटलंही नव्हतं की रमाची आणि त्याची भेट अशी होईल, आणि आता जी काही भेट झालेली असते त्यामुळे त्याला जो आहे तो खूप जास्त त्रास होत असतो आणि म्हणूनच तो एकदम बेचैन झालेला असतो. तेवढ्यातच तिथे आता रमाकांत काका अर्थात आरोहीसुद्धा आलेली असते. रमाकांत काका अक्षयला म्हणतात की अक्षय तुला काय होतं आहे. अक्षयला आता असा पॅनिक अटॅक जो येतो ना तो आलेला असतो आणि त्याच वेळेला मात्र आता आरोहीला समजतं की जसा आजीला पॅनिक अटॅक यायचा तसाच बाबांनासुद्धा पॅनिक अटॅक आलेला आहे. आता बाबाला या सगळ्यातून मलाच बाहेर काढावं लागेल असं बोलून ती आता विचार करू लागते. आणि त्याच वेळेला आता ती अक्षयला मात्र थांबवायचा प्रयत्न करते. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की एकदा आजींनी आपल्याला असंच काहीसं सांगितलं होतं की असा जेव्हा पॅनिक अटॅक यायचा ना तेव्हा तिची आई म्हणजेच रमा जी आहे ना ती असं काहीसं करायची ज्याच्यामुळे लगेच तो त्रास निघून जायचा. म्हणूनच तिने एक चाफ्याचं फूल आणलेलं असतं आणि त्याचा सुवास जो आहे तो आता अक्षयला दिलेला असतो. आणि अक्षयला जेव्हा ती आता तो सुवास देते ना तेव्हा मात्र अक्षयला थोडं बरं वाटतं. तर हे सगळं काही तुला कसं काय सुचलं असं देखील तिला अक्षय विचारतो. त्यावर अक्षयला ती सांगते की मला ना सीमा आजी नेहमी सांगायची की तिलासुद्धा असा त्रास व्हायचा ना तेव्हा माझी आई तिला असं फूल द्यायची, तेव्हा तिला बरं वाटायचं. त्याच वेळेला आता
अक्षयला पुन्हा एकदा रमाची आठवण करून आरोहीनं दिलेली असते, त्यामुळे अक्षयला पुन्हा त्रास होऊ लागतो आणि तो म्हणतो की मला हे फूल वगैरे काहीच नको आहे आणि तो स्वतःला त्रास करून घेत असतो। त्याच वेळेला आता त्याला जे आहे ना ते रमाचं बोलणंसुद्धा आठवतं, कारण रमाने विचारलेलं असतं की आता भेटल्यावर सुद्धा आई कशा आहेत, तर तो फूल मात्र ते फेकून देतो। आरोहीला तो शांत करतो, रमाकांत काका देखील अक्षयला शांत करतात, पण अक्षय म्हणतो की मला थोडा वेळ एकटं सोडा। तर रमाकांत काका आरोही आणि अर्थाला घेऊन तिकडनं निघून जातात, तर अक्षय मात्र जो आहे तो स्वतःला जास्त त्रास करून घेत असतो। तर दुसरीकडे आता जी रमा असते ती सुद्धा एकटी बसलेली असते आणि तिला अक्षयचे एक एक शब्द आठवत असतात। अक्षय तिला कशा पद्धतीने टोचून बोलत होता, त्याचसोबत अक्षयने जो काही भूतकाळ सांगितला होता, या सगळ्या गोष्टींचा आता रमा विचार करत असते। त्याच वेळेला आता रमा विचार करते की म्हणजे इतक्या वर्षांनंतर मला माझी मुलगी भेटली सुद्धा मी माझ्या मुलीला ओळखू शकले नाही। खरंच ना, मला एकदमच कसं तरी वाटतंय। त्या मुलीनं मला ओळखलं, तिने पहिल्याच भेटीत मला आई अशी हाक मारली, म्हणजेच ती आईबद्दल किती जाणून आहे। म्हणजे तिला हे सुद्धा माहीत नाही आहे की मीच तिची आई आहे, तिने माझा एकदाही फोटो पाहिला नाही आहे। म्हणजे अक्षयने एवढं सगळं सांगून ठेवलं आहे, पण मला माझ्या मुलीचा भेटल्याचा आनंदसुद्धा व्यक्त करता येत नाही आहे। एकतर कित्येक वर्षानंतर मला माझी मुलगी समोर दिसते, पण मी तिला घट्ट मिठी मारू शकत नाही आहे, तिला जवळही घेऊ शकत नाही आहे, असं देखील आता रमा एकटीच रडत बसत बोलत असते। त्यातच अण्णांनी आता तिचं आणि त्याचसोबत आता साईचा लग्न करण्याचा घाटसुद्धा घातलेला असतो, त्यामुळे रमा जी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब असते आणि त्यामुळेच ती आता विचार करत असते की काय करू। म्हणजेच तिला कळत नसतं की एकीकडे लग्न एकीकडे मुलगी हे दोन्ही एकत्र तिला सापडलेलं असतं, पण आता तिला कोणता पर्याय निवडायचा हे मात्र कळत नसतं, कारण इतक्या वर्षानंतर आता आरोही आणि अक्षय तिला पुन्हा भेटलेले असतात आणि तेव्हाच इथे अण्णांनी सुद्धा तिच्या लग्नाची आणि त्यासोबत साईच्या साखरपुड्याची घोषणा केलेली असते। त्यामुळे मनातून आता रमा खूप जास्त खचलेली असते। रमाला कळत नसतं की आता काय करावं आणि त्यामुळेच आता रमाला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मात्र ती आता विचार करत असते। तिच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू असतात, पण कुठून मार्ग काढायचा कळत नसतं। दुसरीकडे आरोही जी आहे ती सकाळी उठलेली असते आणि डोळे बंद करतच चालत असते। तेवढ्यातच राणी तिला थांबवते। राणी म्हणत असते की काय झाले, तर आरोही म्हणते की तुला माहिती आहे ना, मला डोळे उघडल्या आधी बाबाला बघायचं असतं, बाबा कुठे आहे मी त्याला शोधत आले। तर इकडे मात्र अक्षय आता हॉलमध्ये झोपलेला असतो आणि तिथं राणी आणि आरोही येतात। अक्षयला राणी उठवत आणि म्हणत असते की दादा ही बघ काही आली आहे आणि डोळे सुद्धा उघडत नाहीये, हिला पहिल्यांदा तुम्हाला बघायचं आहे। तर अक्षय सुद्धा तिच्याकडे पाहून हसतो। तर आता राणीला अक्षयचे डोळे लाल दिसतात। राणी सुद्धा अक्षयला विचारते की डोळे लाल कसे दादा तुमचे, पण अक्षय काहीच बोलत नाही। दुसरीकडे आरोही म्हणते की बाबा तू उठलायस का, मला तुलाच पहिल्यांदा पाहायचं आहे। तर त्याच वेळेला आता अक्षय तिला गुदगुदल्या करतो, त्याबरोबर ती डोळे उघडते। तर अक्षयला जेव्हा ती पहिल्यांदा पाहते तेव्हा तिला आनंद होतो। तर दुसरीकडे मात्र आता अक्षय म्हणत असतो की चल आता ना सगळं काही फ्रेश करायला हवं, आवरायला हवं, तुला सुद्धा स्कूलला जायचे, मला सुद्धा कामाला जायचे। तर त्याच वेळेला आरोहीला सुद्धा अक्षयचे डोळे लाल दिसतात। ते त्याला विचारते काय झालं बाबा, तू रात्रभर झोपला नाही आहेस का? अक्षय म्हणतो की नाही ग बाळा, झोपलो होतो, तुला असं का वाटतंय, सांग ना मला, तू रडत होतास का रात्री, असं देखील आरोही जी आहे ते अक्षयला विचारते। अक्षय म्हणतो नाही ग बाळा, असं काही सुद्धा नाही आहे, तुला काहीतरी गैरसमज होतोय, पण चल आता आपल्याला आवरायला हवं, आधीच खूप उशीर झाला आहे, मग स्कूलला जायला लेट होतो, चल तुलाही फ्रेश करतो, मीही स्वतः फ्रेश होतो, असं आता अक्षय जो आहे तो आरोहीला सांगतो। आणि त्यानंतर आता स्वतः आधी फ्रेश व्हायला रूममध्ये निघून जातो। तर आरोही मात्र आता विचार करत असते आणि आरोहीला समजत नसतं। आरोही आता राणीला म्हणत असते की खरंच ना बाबाला कसला तरी त्रास होतोय, पण बाबा सांगत नाही आहे, काय होत असेल बाबाला, आणि बाबाला सुद्धा आईची आठवण येत असेल का, असं बोलून आता ती राणीसमोर आपलं मन जे आहे ते व्यक्त करत असते। तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साई जो आहे तो आता रमाला म्हणत असतो की तुम्ही मनापासून या सगळ्यासाठी तयार नसाल ना, तर मला सुद्धा हे लग्न काही करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, नको करूया आपण हे लग्न, मी बोलतो अण्णासाहेबांशी, असं आता साई म्हणतो। पण त्याच वेळेला आता रमा त्याला म्हणते की नाही नाही, मी तयार आहे या सगळ्याबरोबर, कारण मला माहिती आहे ना किती दिवस आपण जुन्या गोष्टींमध्ये अडकून बसणार आहोत, नव्या आयुष्याला सुद्धा सुरुवात करायला हवी ना, आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की आपण ना नवीन आयुष्याला सुरुवात करूया।
तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यासाठी तयार आहे असं देखील आता रमा जी आहे ती साईला सांगू लागते। त्यावर साईसुद्धा आता रमाकडे पाहत राहतो। तर दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो आधीच अण्णांना बोलतो की मला पैशांची खूप गरज आहे। तर खरं तर अण्णांनी आता त्याला साई आणि त्याचसोबत रमाच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा दिलेलं असतं आणि त्याला जीवनाच्या सगळ्या ऑर्डर्स सगळं काही सांगितलेलं असतं। पण आता जेव्हा त्याला कळतं की रमा आणि साईच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं आहे, तेव्हा म्हणून तो म्हणतो की नाही सॉरी, पण मला हे करता नाही येणार। त्यावर अण्णा त्याला म्हणतात की तुम्ही आत्ताच मला म्हणाला होतात ना की तुम्हाला पैशांची गरज आहे, मग आता तुम्ही असं काय बोलताय? त्यावर अक्षय म्हणतो माफ करा, पण मी हे कॉन्ट्रॅक्ट नाही घेऊ शकत। तर अण्णा म्हणतात की खरंच तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे ना, की उगाच सांगताय की काही कारण आहे या सगळ्यावर, तुम्ही का कॉन्ट्रॅक्ट घेत नाही आहे हा, असं देखील आता अक्षयला विचारलं जातं। अक्षय मात्र आता त्यांच्याकडे पाहत राहतो। अक्षयला आता काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नसतं, पण आता जेव्हा रमा आणि साईचं साखरपुडा असणार आहे त्यावेळेला मालिकेत नेमका काय ट्विस्ट येतो, कसं टर्न होतं हे सगळं, हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्ही जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाय बाय।